नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अमेय पांगारकर. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेबद्दल गप्पा मारणार आहोत. ह्याची थोडीशी तोंड ओळख तुम्हाला करून द्यायचा मी आज प्रयत्न करतो. 2 शब्द आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. एखाद्या सिच्युएशनमध्ये, एखाद्या क्षणी एखादा माणूस काय करेल, एखादा माणूस काय निर्णय घेईल, त्याच्यासमोर असलेल्या विविध पर्यायांपैकी तो काय निवडेल, हे जर उद्या एखादं मशीन करत असेल तर इथेच ही संकल्पना दडली आहे. याच्या डेफिनेशनमध्ये ह्याच्यामध्ये एक खूप उत्तम शब्द वापरला गेला, ज्याला मिमिक असं म्हणलेलं गेलं आहे. मराठीमध्ये एखाद्या ठिकाणी एखादं मशीन जर माणसाची नक्कल करत असेल तर तो जो काय बुद्धिमत्ता कोशंट आपल्याला दिसेल, ती जी काय बुद्धीची लेव्हल तिथे आपल्याला दिसेल, की समजा मला आज एखाद्या माणसाने काहीतरी तो माझ्याशी बोलला, मला वाईट वाटेल असं जर माझ्याशी काहीतरी जर कोणीतरी बोललं, तर साधारण मी माणूस म्हणून कसा आहे ह्याचा विचार करून, माझ्या स्वभावाचा अंदाज करून जर मी कसा त्याला रिॲक्ट करीन, मी त्याला कसं सामोरं जाईल, हे समजून उमजून जर एखादं मशीन त्या माणसाशी तसंच जर रिॲक्ट झालं तर इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला बघायला मिळतो. हीच गोष्ट, हीच भावना आपण पुढे ठेवून थोडंसं पुढे जाऊयात. आता प्रश्न येतो की मग ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला या गोष्टी कळतात कशा? आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हे डेटा, हे विदा, हे खाद्य मिळतं कसं? तर ह्यामध्ये मित्रांनो 2 गोष्टी आल्या. एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या पचनक्रियेसारखं काम करतं. तुम्ही आज जर काहीतरी मसालेदार चमचमीत खाल्लं, ज्याची तुम्हाला सवय नसेल कदाचित, तर उद्या तुमचं पोट बिघडतं. आज जर तुम्ही रीतसर व्यवस्थित जर गोष्टी खाल्लेल्या असतील, तुमची पचन इंद्रिय जर चांगली काम करत असतील, तर तुम्ही काहीही पचवू शकता. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ज्या सर्व्हरवर काम करतं आहे, हे ज्या प्लॅटफॉर्मवर काम करतं आहे, त्या प्लॅटफॉर्मसाठी डायजेशन, पचनक्रिया ह्यानुसार हे काम करतं. त्याला मिळणारं खाद्य म्हणजे त्याला मिळणारा डेटा. मग माझ्याबद्दलचा जो काही डेटा त्याच्याकडे आहे, माझ्या आजूबाजूच्या लोकांचा जो काही डेटा त्याच्याकडे आहे, या समाजाबद्दलचा जो काही डेटा त्याच्याकडे आहे आणि ज्याबद्दल मी शोधू पाहतो आहे, तो सगळा डेटा त्याच्याकडे जो काही आहे, ह्याचा सारासार विचार करत हा आपल्याला हवी असलेली उत्तरं, हवी असलेली माहिती पुरवतो. दुसरा प्रकार ह्याच्यातला की ज्याला इटरेशन्स म्हणलं जातं इंग्लिशमध्ये, की एखादी गोष्ट जर मला उत्तमोत्तम करायची असेल तर मला रोज सराव करायला लागेल. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतही आहे. या बाबतीतलं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला या बाबतची माझी भावना कळेल. साधारण 98 ते 2000च्या आसपासचा हा काळ. ह्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक चॅटबॉट बनवला गेला आणि ह्या चॅटबॉटला बुद्धिबळ हा गेम शिकवला गेला आणि अवघ्या काही वेळानंतर तत्कालीन बुद्धिबळपटू, अतिशय जगातला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा, त्यावेळीचा ख्यातनाम 1 नंबरचा बुद्धिबळपटू गॅरी कॅस्परोफ ह्याच्या अगेन्स्ट त्याला चेस, बुद्धिबळ हा गेम खेळायला लावला. मित्रांनो, जवळपास 6-7 गेम्स झाले आणि या गेम्सपैकी 2 ज्या गेम्स झाले ते अनिर्णित ड्रॉ या स्वरूपात राहिले आणि बाकी सगळ्या गेम्समध्ये चॅटबॉट जिंकला. आता इथे गंमत आली की हा किती वेळात चॅटबॉट किती वेळात बुद्धिबळ शिकला? तर तो बुद्धिबळ हा खेळ शिकून त्यावेळीचा जो कोणी जेता बुद्धिबळपटू होता, ह्याला हरवायला या चॅटबॉटला फक्त 4 तास लागले. आता तुम्हाला ह्याची वेगाबद्दलची गंमत कळायला लागेल. त्या 4 तासात ह्या चॅटबॉटनी अगणित वेळा, अनंत वेळा तो बुद्धिबळच्या वेगवेगळ्या स्टेप्सचा अभ्यास केला, वेगवेगळ्या इटरेशन्सनी, की हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, ह्यामुळे काय होतं, आज जर पहिल्यांदा मी ही गोष्ट झाली तर पुढचा काय खेळेल, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी अवघ्या 4 तासात हा खेळ इथपर्यंत शिकला की तो तत्कालीन जगज्जेत्या बुद्धिबळपटूबरोबर 1-2 तर नाही, जवळपास 6-7 खेळांमध्ये तो त्याला हरवायला लागला. हे झालं इटरेशन्स. आता तिसरी गंमत AIची की ही अर्थात वेगाबद्दल. मी जे आत्तापर्यंत वेग हा शब्द वापरतो आहे, आपल्यापैकी काही जणांचा विज्ञानाचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्हाला स्पीड आणि वेलॉसिटीमधला फरक कळेल. जिथे
एखाद्या गोष्टीमध्ये होणारा बदल हा किती झपाट्याने होतो आहे ह्याचं उदाहरण आपल्याला AIमध्ये दिसून येतं. 1-2 मिनटं आपण 2 प्रमाणं घेऊयात, की 1 दशलक्ष म्हणजे 1 मिलियन लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान किंवा कुठलीही गोष्ट पोचायला लागणारा वेळ, त्याच्यासाठीचा कालावधी, हे आपण 1-2 मिनटं परिमाण जर धरलं तर तुमच्या आमच्या घरांमध्ये जे काही लँडलाईन फोन्स आहेत, दूरध्वनी आहेत आपल्या घरी, हे पोचायला जवळपास 75 वर्ष लागली. मोबाईल्स 1 मिलियन म्हणजे 1 दशलक्ष लोकांपर्यंत, 10 लाख लोकांपर्यंत मोबाईल्स पोचायला जवळपास 10 वर्ष लागली. आत्ताच्या नवीनच्या काळातली काही उदाहरणं द्यायची झाली तर फेसबुकला 10 लाख लोक वापरायला लागले, हे व्हायला 4.5 वर्ष लागली. नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मला 3.5 वर्ष लागली. हीच गंमत ChatGPT नावाच्या एका टूलनी, AI टूलनी अवघ्या 5 दिवसात केलं. ही गती इतकी सुसाट आहे की त्याचा वेग फक्त आपण आत्ता 2 मिनटं इमॅजिनच करू शकतो आहे. त्याला पकडणं तर फार पुढची गोष्ट झाली. ह्यामध्ये प्रत्येक वेळी कुठलंही AIमध्ये आलेलं टूल, AIमध्ये आलेली गोष्ट ही कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काढली आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी निर्माण झालेलं हे क्षेत्र आहे, निर्माण झालेली ही तंत्रज्ञान आहे. मग कदाचित तुम्हाला तो प्रॉब्लेम वाटत नसेल, पण काहींसाठी तो प्रॉब्लेम असेल. काहींसाठी इथून उठून 4 पावलं चालून बटन दाबून पंखा लावा हा प्रॉब्लेम असू शकतो. त्यांच्यासाठी त्याला सोल्युशन म्हणून हे सिरी किंवा अशा गोष्टी आल्या की ज्याच्यावरनं तो माणूस तोंडाने सांगून टर्न ऑन द फॅन असं म्हणतो आणि तो फॅन आपोआप लागतो. आता हा प्रॉब्लेम आहे का नाही या वादात मी पडत नाही, पण जे कुठले प्रॉडक्ट्स आले, जे कुठले AIमधनं ॲप्लिकेशन्स आपल्या आजूबाजूला आहेत, ज्याच्याबद्दल आपण काही वेळाने बोलूच, हे कोणा ना कोणासाठी तरी प्रॉब्लेम्स होते आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काही प्रमाणात डेव्हलपर्सनी प्रयत्न केला आणि ते गोष्टी निवडल्या. आता पुढे जाता जाता AIमधली पुढची एक फळी किंवा फरक बघायचा झाला तर तो आत्ताच्या काळात आपल्यापैकी सगळ्यांसाठी जो लागू होतो की AIमध्ये 2 प्रकारची लोक आहेत. एक म्हणजे जे प्रोग्रॅमिंग, कोडिंग करून AI ची वेगवेगळी टूल्स लोकांसाठी बनवतात आणि दुसरे आहेत की तुमच्या माझ्यासारखी लोकं की जी AI वापरणारे आहोत. AIला युजर्स म्हणून आपण यांना म्हणूयात. आता ह्या बाबतीत तुम्ही वापरत असलेला प्रत्येक टूल, तुम्ही वापरत असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्ही वापरत असलेला फोन, यापासून सगळ्या ठिकाणी तुम्हाला आता AIचा अंतर्भाव दिसायला लागतो. AI हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जळीस्थळी पाळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता आजकाल AI दिसायला लागलं आहे, कारण AIचा वापर हा लोकांना त्याचा फायदे दिसायला लागले. त्या वेगाने लोक हे वापरायला लागलेत. कुठे कुठे याबद्दल आपण काही वेळांनी बोलूच यात. आता ह्याच्यामधली पुढची गोष्ट आली ज्याच्यावरती बेस म्हणून AI काम करतं, ज्याला म्हणतात स्टॅटिस्टिक्स, की सगळ्या डेटाचा ॲनालिसिस करून त्याला हवे ती उत्तरं लवकरात लवकर शोधण्यासाठी हा सगळा मोठा डेटाचा व्यवस्थित वापर करणं, यासाठी असलेलं गणितातलं वेगवेगळे मॉडेल्स असतील, यासाठी असलेलं स्टॅटिस्टिक्स असेल, हा फायदा ह्या सगळ्या डेटाचा करून घेणं, यासाठी तीही बाजू तितकीच महत्त्वाची. तिसरी बाजू ह्याच्यामध्ये येते की कुठेही AIवरती काम करत असताना सध्याच्या आपण आत्ता कालखंडात बघायला गेलो तर आपल्याला 3 प्रकारे AI दिसतं. एक म्हणजे क्युरेशन, मी काय करावं, मी काय केलं पाहिजे किंवा माझ्यासाठी काय उत्तम आहे हे ठरवणारे AI टूल्स. साधी गोष्ट, मला फेसबुकवर कुठली जाहिरात दिसते, मी Amazon ओपन केल्यावर बरोबर माझ्या रंगाला सूट होतील आणि माझ्या खिशाला परवडतील अशाच गोष्टी मला दिसणं, हे माझ्यासाठी कोणीतरी करते. किंवा अगदी साधं, तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला कुठल्या तरी कंपनीकडनं ईमेल येतो. आता अर्थात त्या कंपनीत तुम्हाला वाढदिवसाला विश करायला कोणी बसलं नाही हे सांगायला तुम्हाला माझी गरज नाही, पण हे तुमच्या नुरूप तुम्हाला समजून उमजून कोणीतरी काहीतरी करतं. हे झाली पहिली स्टेप AIची, की ज्याच्यात क्युरेशन, की मी काय आहे, मला काय बरं वाटेल ह्याचा विचार AI करतं आणि त्यानुसार तुमच्यासमोर तो डेटा तुमच्या समोर त्या गोष्टीत मांडतं. दुसरी बाजू आली ज्यामध्ये आपण आत्ता आहोत, ज्याला जनरेशन असं म्हटलं जातं, की माझ्या इच्छेनुसार AI टूल्स काहीतरी बनवतात.
मग ChatGPTवरती काहीतरी कंटेंट माझ्यासाठी हवा तसा बनवून घेणं असेल, विविध टूल्सवरती मला हवे तसे व्हिडिओज बनवून घेणं असतील, इमेजेस बनवून घेणं असतील, रिपोर्ट्स बनवून घेणं असेल, विविध त्याचे वापर दिसतील. पण त्यामध्ये मला काय हवं हे मी सांगतो. हे टूल्स आपल्यासाठी वेगवेगळ्या पर्याय मांडतात आणि त्यातले मला काय हवं हा ऑप्शनही मीच निवडतो. ही झाली दुसरी फळी AIची. आणि तिसरी फळी किंवा तिसरी स्टेज म्हणायचं झालं, जे काही वर्षात आपण तिथे असू आणि त्यातली बरीचशी प्रोडक्ट्स आजही आहेत, जी आहे प्रेडिक्टिव्ह AI. प्रेडिक्शन, उद्या काय होईल या भविष्याचा अंदाज मांडणं. आता हा कसा मांडायचा बुवा? अगदी साधं उदाहरण पुन्हा म्हणायचं, जे आपण तुम्ही बऱ्याच जणांनी अनुभवलेलं असेल, हे म्हणजे गुगल मॅप्सचं. तुम्हाला कुठल्याही एका शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, पत्ता माहिती असो किंवा माहिती नसो, आजकाल सर्रास आपण गुगल मॅप ओपन करतो, त्या मॅपला सांगतो की बाबा मला इथून तिथे जायचं आहे आणि जणू काय तो रस्ता मला माहीतच नाही असं वेड्यासारखं आपण त्या रस्त्यावरनं जातो. पण तिथे मुद्दा येतो भविष्याचा अंदाज, प्रेडिक्शन्स. ते टूल मला सांगतं, जवळपास 97% त्याची ॲक्युरसी आहे असं गुगल म्हणतं, की तुम्हाला अमुक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर किती वेळ लागेल. हा जो काय तो अंदाज मांडतो, हेही प्रेडिक्शन आहे. आणि बऱ्याचदा ते प्रेडिक्शन खरं ठरतं. बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की समजा मला पुण्याहून मुंबईला जायचं आहे, तर एक्सप्रेसवेनी गेलेलं बरं का ओल्ड हायवेनी गेलेलं बरं, आत्ता कुठे काय गर्दी किती आहे, हा अंदाज मला ते टूल सांगतं. ह्याचाच अर्थ की माझ्या आयुष्यात मी एखादी गोष्ट जी करू पाहतो आहे त्याबद्दलचा भविष्यातला अंदाजही AI आजकाल मांडत आहे. सो ह्या 3 स्टेजेसमधनं AIची प्रगती होत चालली आहे. ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये अजून एक लागणारी खूप महत्त्वाची गोष्ट, ज्याला फझी लॉजिक हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला गेला. फझी लॉजिकचा साधा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे एखाद्या वेळी एखादा माणूस काय प्रकारे रिॲक्ट करेल, काय प्रकारे तो वागेल ह्याचा अंदाज मांडणं. आता तुम्ही म्हणाल की हे कसं परत ओळखायचं? कारण आपल्याकडे एखाद्या वेळी एखादा माणूस कशावरनं चिडेल किंवा एखादा माणूस एखाद्या गोष्टीवरती कसा रिॲक्ट करेल हे समजण्यासाठी तसे बघायला तर काहीच ठोकताळे नाहीत. तो काही मशीन नाही की त्याला 2 अधिक 2 4च असतील. तिथे त्याच्या भावना, त्याचे आजूबाजूचे घडणाऱ्या गोष्टी, त्याचा भूतकाळ, अशा अनेक गोष्टींवरती तो त्यावेळी कशा पद्धतीने रिॲक्ट करेल हे समजून घेणं खूप अवघड आहे. त्या गोष्टी समजून घ्यायलाही एक तंत्रज्ञान आलेलं आहे, जे आहे फझी लॉजिक. त्या फझी लॉजिकवरही AI बऱ्याचशा प्रमाणात काम करतं. तर मुळात गाभा सगळा जर बघितला तर एखाद्या क्षणी एखादा माणूस एखाद्या प्रसंगामध्ये काय पद्धतीने रिॲक्ट करेल हे समजून, त्या माणसाची भावना, त्याचा स्वभाव समजून जर एखादं मशीन काही गोष्टी करत पाहत असेल तर त्या तंत्रज्ञानाला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू शकतो. आता येत्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघूयात की तो कसा वापरायचा, तो कशासाठी वापरायचा, त्याची उत्क्रांतीमधनं आलेल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊ आणि त्याचा अभ्यास तुमचा असाच सुरू राहील असं मी समजतो. धन्यवाद.